त्याला रस्ता नाहीये, म्हणजे जे नवीन स्मारक आणि भवन जे झालेलं आहे त्याला रस्ता नाहीये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर या संदर्भामध्ये मी कार्यक्रमामध्ये आता बोलत असताना कुलगुरू श्री मारनवर यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला आणि आमच्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला। विद्यापीठ जुनच आहे, नामकरण झालेलं आहे विद्यापीठ, आणि जे प्रश्न विषय उपस्थित झाला त्या अनुषंगाने हा 2-3 डिपार्टमेंटशी संबंधित असलेला प्रश्न आहे आणि निश्चितपणे मी माझ्या दालनामध्ये 15 दिवसाच्या आत ही बैठक उच्च तंत्र शिक्षण मंत्री, कृषी, फॉरेस्ट मिनिस्टर आणि अजून महसूल मंत्र्यांची जर आवश्यकता असेल तसे मंत्र्यांना विधान भवनाच्या ऑफिसमध्ये बैठक लावून त्या संदर्भात, हा शेवटी विद्यापीठ आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे। राज्य सरकारला निर्णय करावा लागेल आणि तो निर्णय करण्याच्या संदर्भाने माझ्या दालनामध्ये बैठक बोलवणार आहे। संजय राऊत असं आज म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे नागपूरला काल आले होते, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वारसदार जो आहे तो महाराष्ट्रातला असणार आहे ते ठरवण्यासाठीच ते काल नागपूरला आले, सरसंघचालकांची भेट घेतली। मला माहित नाही। खरं तर लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली, माझा प्रश्न विचारा मला, बंद होणार असं राज ठाकरे बोलतायत। माझा प्रश्न विचारा मला। आपण नामांतराचा प्रश्न तुम्ही 16 महिन्यात निकाली लावला, तो जिल्ह्याचा अहमदनगरचा अहिल्यानगर करण्याच्या संदर्भामध्ये आणि सर्व सोलापूर विद्यापीठाचं नामकरण करण्याच्या संदर्भामध्ये सर्व नेत्यांची सहमती असून देखील शासनामध्ये निर्णय होत नव्हता आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हा निर्णय घेतला। मी त्यावेळेस मंत्रिमंडळाचा सदस्य होतो आणि म्हणून नामकरण संपूर्ण जिल्ह्याला जे अपेक्षित होतं ते नामकरण करण्याचा निर्णय माझ्या प्रयत्नाने देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पूर्वी झाला, हे मी सांगितलं। राज ठाकरे असं म्हणाले की औरंगजेबाची जी कबर आहे त्याला सजावट काढून टाका आणि केवळ तिथं बोर्ड लावायचं। त्याच्यामध्ये धनगर विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती जी आहे ते आपल्याला दिसून येते। होळकर जे आहेत, भूषण होळकर जे आहेत ते वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाजूने त्यांची भूमिका मांडताना दिसून येते। आपली काय भूमिका आहे नेमकं त्याबद्दल? छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राज्याचा आणि देशाचा आराध्य दैवत आहे। त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये घेतलेल्या भूमिका आताच्या कलियुगामध्ये त्यांच्या घेतलेल्या भूमिकेला फारकत कोणालाही करता येणार नाही। कोणतेही पूर्वज असो, राष्ट्रपुरुष असो, राजे असो, आणि त्यामुळं हा प्रश्न शेवटी ऐतिहासिक आहे, त्याचे पुरावे द्यावा लागणार आहेत। त्यामुळं हा बसवतानाच तिथे कसा बसवला आणि बसवला त्यावेळेस काय झालं, काढला परत त्याचं काय झालं, परत का बसवला हे देखील काय झालं, त्या सगळ्या बाबीवरती विचार विनिमय आणि सर्व त्याचे पुरावे तपासले जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनसाठी हा मुद्दा कोणीही राजकीय करण्याची काही आवश्यकता नाही। त्यावेळेस ते राजे एकमेकांना सहकार्य करत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्वराज्याची भूमिका होती ती नंतरच्या कालखंडामध्ये होळकर घराण्यांनी त्यांचा त्या विचाराचा फॉलो केला आणि त्या विचाराच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनावरतीच होळकर, शिंदे, गायकवाड जे कोणी राजे होते त्यावेळेस त्यांनी त्यांचा मागे ते चालवण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे याच्यामध्ये काही लोकांना वाद निर्माण करायचा, पण या वाद निर्माण करणं योग्य होणार नाही आणि म्हणून याच्यामध्ये इतिहासकार आणि शासक त्यामध्ये विचार विनिमय करून त्याच्यावरती तोडगा काढतात। त्याच पवारांपैकी एक पवार तुमच्यासोबत महायुतीमध्ये आहेत। सध्या तुम्ही विधान परिषदेच्या सर्वोच्च पदाच्या ठिकाणी आहात, मात्र तरी सुद्धा 2029च्या लढाईसाठी सज्ज होण्याचे संकेत तुमच्याकडनं दिले गेलेले आहेत। एक निवडणूक झाली, पराजय झाला, दुसरी निवडणूक झाली, 622 मताच्या फरकाने पडलो, आता जवळ आलंय आणि आता हातातोंडाला आलेला घास ज्यावेळेस जातो त्यावेळेस माणसाच्या मनात तीच भावना होते की आता पुढच्या वेळेस तरी मी सोडणार नाही। त्यामुळे मी 2029ला लढायला तयार आहे। आता यावेळेस तर केला नाही असं त्यांनीच सांगितलं, तर पुढच्या वेळेस करतील का नाही ते त्यावेळेस ठरेल। मी सभापती झाल्याच्या नंतर त्यांना भेटण्यासाठी गेलो, मला भेट दिली आणि देशाचे तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान आणि विश्वनेते आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या संदर्भामध्ये 31 मे रोजीच्या चोंडी या गावी निमंत्रण दिलेलं आहे। त्याचबरोबर मध्य प्रदेश सरकारने महेश्वरला मंत्री परिषदेची बैठक घेतलेली आहे। राज्याची आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री परिषदेची बैठक देखील
चोंडी या घ्यावी असं देखील मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे। त्या संदर्भात त्यांची चाचपणी सुरू आहे। चोंडीमध्ये देखील मंत्री परिषदेची बैठक लवकरच होईल अशा संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तत्वता त्यासाठी देखील देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तत्वता त्यासाठी मान्यता दिलेली आहे। पंतप्रधानांनी निमंत्रण दिले दिलंय। देशमुख